रिसेंटली ओपन एआयने ChatGPT हेल्थ शोकेस केला. याचा सोल पर्पज आहे टू सिम्प्लिफाय हेल्थ आणि बिईंग युअर पर्सनल हेल्थ असिस्टंट जस्ट लाईक गुगल असिस्टंट पण हेल्थ फोकस. नमस्कार ऑल अबाउट ए आय बाय अक्षयगणीमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत एका सेन्सिटिव्ह आणि इम्पॉर्टंट टॉपिक संदर्भात. तो कोणता आहे तर हेल्थ प्लस ए आय. ओपन एआयने रिसेंटली लॉन्च केलं आहे एक नवीन फीचर ChatGPT हेल्थ. नोट करा, हे डॉक्टरांना रिप्लेस करणार नाही, हे डॉक्टरांना कॉम्प्लिमेंट करेल. ChatGPT हेल्थ म्हणजे नेमकं आहे तरी काय, हे आता आपण पाहूयात सिंपल शब्दांमध्ये. ChatGPT हेल्थ म्हणजे तुमचा पर्सनल हेल्थ असिस्टंट. तो काही डायग्नोसिस करणार नाही, तो काही ट्रीटमेंट सजेस्ट करणार नाही, तो हेल्थ समजून घेण्यासाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करेल. जसं की ब्लड टेस्ट रिपोर्ट काय सांगतात, कोलेस्ट्रॉल वाढतोय की कमी होतोय, डाएट आणि वर्कआउट ट्रॅक कसा करायचा, डॉक्टरांना भेटण्याआधी कोणती चेकलिस्ट प्रिपेअर करायची, हे सगळं सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणारा AI म्हणजे ChatGPT हेल्थ. हा इतरांपेक्षा वेगळा कसा आहे तर नॉर्मल ChatGPTपेक्षा ChatGPT हेल्थ कम्प्लिटली डेडिकेटेड स्पेस आहे. लक्षात ठेवा, डेडिकेटेड स्पेस ना की अनादर GPT फॉर हेल्थ. इथे असेल वेगळा हेल्थ टॅब, वेगळी सिक्युरिटी, वेगळे प्रायव्हसी रूल्स. म्हणजेच तुमचा हेल्थ डेटा नॉर्मल चॅट्सपासून संपूर्णपणे वेगळा ठेवला जाईल. तुम्ही आता इथे काय काय कनेक्ट करू शकाल, इथे तुम्ही कनेक्ट करू शकाल ॲपल हेल्थ, माय फिटनेस पाल, वेट वॉचर्स, पेलोटॉन, फिटनेस अँड वेलनेस ॲप आणि मेडिकल रिपोर्ट्स. म्हणजेच तुम्ही तुमचा रिअल हेल्थ डेटा आता AIला फीड करू शकाल. मग ChatGPT हेल्थ काय करेल हे अंडरस्टँड करून घेण्यासाठी आता आपण पाहूयात एक्झाम्पल्स. एक्झाम्पल 1, आपण सिनारिओ कन्सिडर करूया लॅब रिपोर्ट. तुम्ही ब्लड टेस्ट अपलोड केला. ChatGPT हेल्थ म्हणेल तुमचं कोलेस्ट्रॉल गेल्या 3 महिन्यांमध्ये हळूहळू वाढते. तुम्ही विचाराल हे अर्जंट आहे का? ते उत्तर देईल होय किंवा नाही. डॉक्टरकडे भेटीत हे 2 प्रश्न नक्की विचारा. मी प्रश्न सांगत नाही, जस्ट सिनारिओ सांगत आहे. याचा अर्थ नेमका काय होतो? नो फिअर, नो मेडिकल जर्गन, जस्ट क्लिअर अँड टू द पॉईंट एक्सप्लेनेशन. आता आपण पाहूयात सेकंड एक्झाम्पल विथ रिस्पेक्ट टू डाएट अँड फिटनेस. तुमचा डाएट डेटा पाहून AI सांगेल तुमचा प्रोटीन इंटेक कमी होतोय, लाईटली वॉकची नेसेसिटी आहे. इंडियन व्हेज मील्स पाहून तो तुम्हाला सजेस्ट करेल की काय तुम्ही कन्झ्युम केलं पाहिजे. म्हणजे AI आता जेनरिक ॲडवाईस न देता एक्झॅक्ट आणि पर्सनल ॲडवाइसेस देईल. हे आता डॉक्टरांना कसं युजफुल ठरेल? डॉक्टरांना भेटण्याआधी हे तुम्हाला रिपोर्ट समराईज करून देईल. म्हणजे जे काही इम्पॉर्टंट असेल ते त्याला हायलाईट किंवा बोल्डमध्ये शो करेल. आता डॉक्टरांकडे गेल्यावर तुमचा वेळ सेव्ह होईल, कन्फ्युजन कमी होईल, डिस्कशन बेटर राहील. आता पाहूयात प्रायव्हसी संदर्भात. हेल्थ डेटा म्हटले की पहिला क्वेश्चन येतो की प्रायव्हसीचे सेफ्टी मेजर्स घेतले गेले आहेत का? इथे ओपन एआयने क्लिअरली सांगितलेलं आहे, डेटा एन्क्रिप्टेड राहील. नॉर्मल ChatGPTसाठी हे ट्रेनिंगसाठी यूज केलं जाणार नाही. युजरला फुल कंट्रोल दिला जाईल. एनी टाईम तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तुमचे सेशन डिलीट करू शकाल. एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणजे MFA एनेबल्ड आहेत, म्हणजे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन. ओके. डॉक्टर इनपुट आणि टेस्टिंगबद्दल पाहिजे झाले तर ChatGPTमधील हे फीचर्स काही रँडम इंजिनियर्सनी बनवलेले नाही. तर यासाठी इनपुट घेतले गेले आहेत ते 260+ डॉक्टरकडून, ते सुद्धा 60+ कंट्रीजमधून आणि 6 लाख+ आन्सर रिव्ह्यूज करून. म्हणजेच रिअल क्लिनिकल सिनारिओजवर टेस्टिंग केला गेला आहे. इथे AIला क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे, इफ रिस्की सिच्युएशन टेल युजर टू सी अ डॉक्टर. जसे आपण सुरुवातीला डिस्कस केलं, इथे डायग्नोसिस नाही केला जात, कारण ओपन AIला माहीत आहे AI इज इक्वल टू सपोर्ट सिस्टम आणि डॉक्टर इज इक्वल टू डिसिजन मेकर. म्हणून ChatGPT हेल्थ डिसीज डायग्नोसिस करत नाही, मेडिकल प्रिस्क्रिप्शन देत नाही, गायडन्स देतो, अवेअरनेस वाढवतो. दॅट्स इट. आता थोडं बोलूयात अवेलेबिलिटीबद्दल. ग्रॅज्युअली फ्री प्लस प्रो युजरसाठी रोलआउट केलं जाईल. सध्या तरी ते इनिशियली US मध्ये रोलआउट केलं जाईल आणि ते सुद्धा iOSसाठी. ओके. ग्रॅज्युअली मग वेब आणि ग्लोबली रोलआउट केलं जाईल. मला वाटतं ऑफरिंगचा इंटेंट हा त्यांनी जो लेटेस्ट मध्ये युजर कन्झ्युम करतात राईट, त्यांच्या बेसिसवरती त्यांनी ते आयडेंटिफाय केलं असेल. कारण की त्यांचा पॅटर्न जर पाहायला गेलं तर ऑलमोस्ट म्हणजे एव्हरी मंथ 230 मिलियन म्हणजे हेल्थ रिलेव्हंट क्वेरीज विचारले जातात. ओके. आणि आता जर हॉस्पिटल संदर्भात बोलायचं झालं तर त्यांच्यासाठीही एक वेगळं व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं आहे, म्हणजे ChatGPT फॉर हेल्थ केअर. तर होतं काय, तर हॉस्पिटलसुद्धा आता हे सध्या यूज करत आहे त्यांचे ॲडमिन वर्कसाठी, मेडिकल एव्हिडन्स सर्च करण्यासाठी, डॉक्युमेंटेशनसाठी आणि इम्पॉर्टंट म्हणजे हिप्पा कंप्लायंट सिस्टम आहेत हे. उदाहरण द्यायचे झाले तर स्टॅनफोर्ड, सेडर्स, सिनाईसारखे हॉस्पिटलसुद्धा ऑलरेडी हे सिस्टम्स वापरत आहेत. सिम्पली कन्क्लूड करायचे झाले तर ChatGPT हेल्थ म्हणजे डॉक्टरना रिप्लेसमेंट नाही, तर डॉक्टरना कॉम्प्लिमेंटरी आहे. फिअर बेस्ड नाही, तर क्लॅरिटी ओरिएंटेड आहे. जेनरिक हेल्थ टिप्स नाही, तर पर्सनलाइज हेल्थ गाईडलाईन्स आहे. ओके. जर तुम्हाला वाटत असेल AI फक्त
टेक लोकांसाठी आहे, तर ChatGPT हेल्थ हे तुमचे नक्कीच बदलेल. तुमचे ओपिनियन हमखास बदललं असेल आत्तापर्यंत, असं मी एक्सपेक्ट करतो. अशा सिंपल AI एक्सप्लेनरसाठी ऑल अबाउट AI बाय अक्षय कन्येला ट्यून इन करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि टेक केअर.